आजची रेसिपी ही एक गरीब मुलीसाठी होती, कारण एका मुलीला ना केक खाऊशी इच्छा होत होती आणि ना जास्त सामान तर नव्हतं माझ्याकडे. म्हणून मी ना केक हा एकदम कमी सामानात बनवला, कारण ती गरीब पोरगी मीच आहे आणि मलाच खाऊशी वाटला आणि कमी सामानामुळे ना मला टेस्टी असा खाईशी वाटला ना. तर माझ्याकडे ना थोडे बिस्किट पडले होते आणि माझ्या भावाला मी एक कॅडबरी आणायला लावली होती. त्याच्याच सामानाने मी ना एक छान असा कॅडबरी केक बनवलाय, म्हणजे चॉकलेट कॅडबरी केक. त्यासाठी ना 2 ओरिओ बिस्किट होते घरात, ते घेतले मी. त्याला फोडून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यातली जी क्रीम असते ना, ती साईडला काढली मी. कारण आपण एवढं हायफाय नाही की आपण मोठी कॅडबरी आणू शकतो, म्हणून काहीतरी जुगाड करायचं म्हणून क्रीमचा पण यूज करणार आहे आपण चॉकलेटच्या याच्यासाठी. त्यासाठी क्रीम काढून साईडला ठेवलं. ते बिस्किट मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि त्याचं पावडर बनवून घ्यायचं. पावडर तयार झालं, ते एका भांड्यात काढायचं. मस्तपैकी काढलं गेलं. त्याच्यात मी ना साखर पण दळून घेतली होती, ती टाकली. जर तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर साखर नाही टाकलं तरी चालेल, पण मला आवडते कारण मी एक गरीब पोरी आहे ना, म्हणून. हा हा, ठीक आहे. त्यानंतर ना दूध घेतले मी. दूध हे थोडं गरम करायचं, म्हणजे नाही का कोमट करायचं. गरम गरम नाही बरं का, कोमट असलेलं दूध घ्यायचं, गार नाही घ्यायचं, फक्त एवढंच. कोमट नाही टाकायचं, त्याला थोडं थंड होऊ द्यायचं नॉर्मल टेम्परेचरनुसार. त्याला मस्त दूध टाकून टाकून मी मस्त भिजून घेतलंय, बघू शकता. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. सॉरी, माझी इंग्लिश कच्ची आहे म्हणून शब्दावर जाऊ नका. जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको, असं भिजून घ्यायचं. ते भिजून झालं. त्याच्यानंतर साईडला मी जाड मीठ कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यानंतर त्यात ना छोटीशी रिंग ठेवली. तुमच्याकडे रिंग नसेल तर जे असेल ते ठेवा. त्याच्यानंतर ज्यात मी केक बनवणार आहे ना, ती एक प्लेट घेतली आहे. तुमच्याकडे जो डब्बा असेल तो घ्यायचा. त्याच्यानंतर त्यात तूप लावायचं. पैसेवाले असाल तर, गरीब मायासारखे असाल तर तेल लावलं तरी चालेल. त्याच्यानंतर मी त्यात गव्हाचं पीठ टाकलंय. फक्त एवढी गलती करू नका, गव्हाचं पीठ त्यात पसरवू नका, कारण ते ओलं होऊन गेलं होतं, है ना. तर ते गव्हाचं पीठ टाकलंय. त्याच्यानंतर जे आपण भिजलेलं बॅटर आहे त्याच्यात आहे ना मी बेकिंग पावडर टाकलंय थोडंसं, अर्धा चम्मच. ते पटापट फेटून घेतलंय. त्याच्यात लम्स नको असायला, म्हणजेच गुठ्या नको असायला. मस्त मिक्स करून ना ते मी प्लेटमध्ये काढलंय, ज्यात आपण तूप लावलंय, है ना. ते प्लेटमध्ये काढून झालं. सगळंच काढायचं, कारण आपण गरीब आहे, जास्त वेस्ट नाही करायचं, हाय पाय नाही येत आपण. त्याच्यानंतर त्याला 1-2 ठोके मारून घ्यायचं की ते मातायला नको. त्याच्यानंतर बिस्किट उरलेले होते माझ्याकडे, ते ठेवले मी, की ते छान दिसायला पाहिजे नाही. त्याच्यानंतर ते बिस्किट रचून झाले. त्याच्यानंतर ते कढईमध्ये ठेवले, वरतून ताट झाकलंय. त्याच्यानंतर वरतून जड सामान काहीतरी ठेवलंय. 20 ते 25 मिनिटं त्याला मस्त शिजून दिलंय मी. त्याच्यानंतर चेक करून घ्यायचा तो शिजून झालाय की नाही. त्याला उलटं करून द्यायचं, कारण तो शिजा नसतो म्हणून. उलटं करून झालं, त्याला काढून घ्यायचं. किती वेळ त्याला त्याच्यात बसून ठेवायचं. एका ताटात काढून घ्यायचं. तो काढून झालाय त्याला परत सरळ करून टाकायचं, कारण तो उलटा होता म्हणून, है ना. त्याच्यानंतर जी क्रीम आणि जी कॅडबरी घेतली होती आपण, मी कॅडबरी 20 वाली घेतली होती डेअरी मिल्क, तर त्याच्यात टाकलंय. मग त्याला मेल्ट करून घेतलं थोडं दूध टाकून. ते मेल्ट करून झालं ते केकवर टाकायचं. तुमच्याकडे जर कॅडबरी नसेल, नुसता केक खाल्ला तरी चालेल. त्याच्यानंतर आहे ना थोडे बिस्किट पडले होते ना हॅपी हॅपी, त्याचं मी पावडर बनवून घेतलं. ते साईडला असं टाकून घ्यायचं, है ना. त्याच्यानंतर थोडी छोटीशी कॅडबरी होती पर्कवाली, पडली नव्हती. मी छोटा मुलगा होता आमच्या साईडला, त्याच्याकडनं चोरून आणली. ती ठेवून दिली, जेणेकरून ते छान असा दिसत होता केक. बघू शकता किती छान दिसतोय. ते कॅडबरीच्या बदले आपण त्याला एक पीस देऊन देऊ. तर बघू शकता त्याच्यासाठी पीस काढलाय मी. सगळ्यात पहिले ते मी खाईल, त्याच्यानंतर त्याला देईल. मला खूप जास्त आवडला होता, म्हणून केक काय उरला नाही, त्या मुलाला काही मिळाला नाही. तर तुम्ही बनवा, खावा. माझ्यासारखे गरीब असाल तर, हाय पाय असाल तर चांगलं बनवा, है ना. ठीक आहे, खा नक्की.